सर, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. 2000 मी ऑफिसमध्ये जवळपास 2004 पासून जॉईन आहे. जवळपास 16-17 वर्षाचा आपला सहवास मिळाला. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालेलं. जवळपास तुमच्याकडून कसं वागावं, कसं वागू नये, कुणाशी कसं बोलावं, कसं बोलू नये, या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. जवळ जवळपास 16-17 वर्ष मी तुमच्या सहवासात होतो. तुमच्याकडनं शिकायला खूप मिळालं. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मनामध्ये 3 विचार येतात. एक तर एक प्रेम, एक भीती आणि एक आदर आणि एक शिस्तप्रियपणा पण तुमच्याकडून शिकायला मिळतो. भीती म्हणलं तर तुमची आदरयुक्त भीती आहेच. जसं मला आठवतंय की 2004 साली ज्या वेळेला ऑफिसमध्ये जॉईन झालो होतो, एका रूममध्येच आपलं ऑफिस होतं पूर्वी. तिथं समोर तुम्ही पण बसायचा, आम्ही पण बसायचो. त्याच्यानंतर जवळपास हळूहळू प्रगती होत गेली. ऑफिस खाली नुकतंच चालू होतं बांधकाम, मी ज्या वेळेला जॉईन झालो होतो त्यावेळेला. त्याच्यानंतर ऑफिस वाढलं, स्टाफ वाढला, किती जण आले, किती जण गेले, पण तुमचं माझ्याबद्दलचं जी आत्मीयता आहे, माझा जो बद्दलचा जिव्हाळा आहे तसाच आहे. तो तसाच राहू दे. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्यासाठी एक बेस्ट मेंटॉर पण आहात. एक तुमच्यावर एक प्लेजर मिळतं की काम करताना तुमच्याबद्दल एक प्लेजर जाणवतं. आणि काय सांगावं सर, तुमची अशीच दिवसेंदिवस प्रगती होत जावं. आज त्यावेळेला मला आठवतं की मी आणि तुम्ही ऑडिटला जात होतो त्यावेळेला पहिल्यांदा पल्सरवर जात होतो. त्याच्यानंतर मारुती कार होती, त्याच्यानंतर फिएस्टा आले, त्याच्यानंतर आता मर्सिडीज आली. असंच दिवसेंदिवस प्रगती हो. एक दिवस तुमच्या दारामध्ये फेरारी लागो किंवा जगवार येऊ. माझ्या परिवाराकडून पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. हैप्पी बर्थडे सर. मराठी में बोलते हैं कि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवरे नमः. तो उसी तरह आपने जो जो सेंटेंस है उसी तरह आप एक मेरे लिए एक गुरु हैं. तो मैं जब यहाँ पे आया था स्टार्ट में 2015 में अगस्त में आया था तब इंटरव्यू के लिए. तब एग्ज़ाम दिया सर. एग्ज़ाम दिया था तो इसमें एग्ज़ाम में कुछ ज़्यादा मार्क नहीं मिले, लेकिन सर ने आपने मेरे पे जो विश्वास दिखाया उसके बाद मैं जय भारत आपने हैंडल करने के लिए लिया. तो मेरे को कुछ आता नहीं था, फिर भी आपने मेरे पे विश्वास दिखाया, ये बहुत बड़ी बात थी मेरे लिए. तो तब से जय भारत तो पूरा मैंने हैंडल किया, आपने सिखाया पूरा, तो आज वो सीख गया हूँ अच्छी तरीके से. और उसके बाद विश्वविद्यालय में आने के बाद जो टैक्स ऑडिट दी आपने जो काम दिए मेरे को, तो उसमें भी बहुत कुछ सीखने मिला मेरे को. जो कॉन्फिडेंस नहीं था वो आज कॉन्फिडेंस आ गया है. बहुत कुछ मतलब क्लाइंट को हैंडल कैसे करना है और कैसे काम कैसे करना है, ये पूरी बातें आपने सिखाई है. नहीं तो हम कुछ इतने बड़ी नहीं, मतलब इतने सीखने के लायक नहीं है, लेकिन आपने जो विश्वास दिखा के हमको सिखाया है, तो उसकी बदौलत हमने आज जो काम कर रहे हैं बस. और एक मैं बात कहना चाहता हूँ कि आप मतलब एक बहुत बड़े बिजनेसमैन है. आप एक आपका प्रोफेशनल है और बिजनेसमैन भी हैं बहुत बड़े. तो बिजनेसमैन में एक बात पढ़ रहा था कि खूबसूरत आदमी मतलब सक्सेसफुल होने होता है जो खूबसूरत होता है. जो सक्सेसफुल होता है वो अपने आप खूबसूरत बनता है. तो ऐसे ही वो एक निकोला टेस्ला ने बात कही है, तो आप में वो देखने मिलती है कि आपकी जो पर्सनैलिटी है, आपका जो काम करने का एनर्जी है, पावर है, और हर 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 टाइम आप जब देखते हैं तो एनर्जी आपके पास एनर्जी रहती है. तो ऐसे नहीं कि काम करने के बाद शाम में आपका लुक अलग है, सुबह में आपका लुक अलग था, ऐसा कुछ नहीं है. जब भी देखते हो आपके पास एनर्जी वो भरी रहती है, क्योंकि आप उतने मतलब एनर्जेटिक पॉजिटिव पर्सन हो. तो आपसे वो एक बात सीखने मिलती है. उसके बाद मैं कहना चाहूँगी मैं जो काम करता हूँ इधर पिछले 5 साल से, तो मैंने अपना नाम मतलब आपने जो काम किया है बीबीएस के लिए, मतलब पूरे लगन से आपका जो हार्डवर्क है, आपकी मेहनत है, ये एक बहुत मतलब तारीफ लायक है. ये बात बहुत बड़ी तारीफ करनी चाहिए आपकी सर. बहुत मतलब आपने बहुत कुछ मेहनत की है इसके लिए. और जो बीबीएस का नाम जो अपने सांगली जिले में वो अलग ही लेवल पे है. और मतलब जैसा अपना मर्सिडीज का लोगो होता है, एक ब्रांड होता है, तो बीबीएस का ऐसा एक ब्रांड अपने सांगली जिले में बना आपने बनाया है पूरा. जिस तरह आपने आईसीएसआई के चेयरमैन थे, तो अपने सांगली जिले का एक मतलब वेस्टर्न इंडिया में वेस्टर्न महाराष्ट्र में
अपना 1 नंबर लाया, तो उसके लिए आपने बहुत मेहनत की है, तभी जाके नंबर आप सांगली जिले का नंबर वेस्टर्न महाराष्ट्र में ICAI में आया है। और एक सर मैं बात करना चाहूँगा कि आप इतने साल से मैं काम कर रहा हूँ और आपकी फैमिली से जुड़ा हुआ हूँ, तो मैं मेरे को अभी मतलब ऐसे नहीं लगता कि मैं अपना घर छोड़ के आता हूँ तो मैं एक दूसरी फैमिली में आ जाता हूँ, और मैं ऐसे आता हूँ तो मेरे वापस फैमिली जाता हूँ। आपकी फैमिली ने मेरे को इतना प्यार और इतना अपनेपन और एक इंसानियत से मेरे को बहुत अच्छे से मेरे को संभाला है। तो एक मेरे को वो अच्छा आपके मतलब घर पे मेरे को अच्छा एक ट्रीट करते हैं वो स्टाफ। और मेरे को ऐसा लगता है कि मैं मेरे को कभी ऐसा नहीं लगता कि मैं आया हूँ वो स्टाफ बन के आया हूँ, मेरे को लगता है मैं अपने घर पे आया हूँ। तो उस तरीके से आप मेरे साथ रहते हैं, सब लोग अच्छे से रहते हैं, सब नमन हो, नील हो, मैडम हो, आंटी हो, राजेश्वर हो, सब मेरे साथ अच्छी बात करते हैं, अच्छी ट्रीट करते हैं। ऐसा नहीं मतलब स्टाफ है ऐसा कुछ फिर से कोई ट्रीट नहीं करता। मेरे को बहुत अच्छा लगता है आपके यहाँ पे। और मेरे को कभी ऐसा नहीं लगता कि वो 6 बज गए अभी घर पे चलो ऑफिस हो गया, मेरे को ऐसा कभी लगता ही नहीं, और मेरे को स्टार्ट से लगा ही नहीं ऐसा। तो इधर फैमिली लगता है मेरे को, वो आपने ऐसा मेरे को ट्रीट किया है, तो उसका मैं मतलब स्विट्जरलैंड फैमिली का बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ। और जो मैं मैरिज में मेरा एक मतलब छोटा सा नाम है, मैरिज में जो मेरा नाम है छोटा मतलब छोटा बड़ा जो नाम है मेरा जो पहचान है, वो उसमें थोड़ा आपका मतलब कंट्रीब्यूशन है, क्योंकि मैं यहाँ पिछले 4-5 साल से जो काम करता हूँ ना, तो उससे जो लोग रिस्पेक्ट करते हैं, जो बात करते हैं वो रिस्पेक्ट दे के बहुत बात करते हैं, तो अच्छा लगता है मेरे को इधर। और मैं और एक बात करना चाहूँगा कि सर आप जो मैंने बहुत से लोग मतलब देखे हैं जो बड़े बिजनेसमैन वगैरह, तो वो सिर्फ अपना काम ही करते हैं, सिर्फ पैसा कमाते हैं और मतलब सुबह जाते हैं सिर्फ काम ही करते हैं, उनकी लाइफ एंजॉय नहीं करते। तो आप हर चीज़ एंजॉय करते हैं, मतलब आपके काम का टाइम काम करते हैं, फैमिली को टाइम देते हैं, और जो अपना एंजॉयमेंट लाइफ है वो पूरी तरीके से आप एंजॉय करते हैं। ऐसा लगता है कि आपकी जैसी लाइफ हर एक की लाइफ हो, कोई मतलब हर एक की तो नहीं रहती, लेकिन आपको देख के लगता है कि ऐसे सबकी लाइफ हो। और ऐसा इस पे आपसे एक बात सीखने मिलती है कि आज सिर्फ टेंशन काम ये इम्पोर्टेंट नहीं है, तो लाइफ में भी इम्पोर्टेंट है। तो मतलब आपका जो किताबें पढ़ना है, जिम जाना है, या और कोई अदर एक्टिविटी है, तो आपसे वो मतलब आप कुछ संगठन म्हणजे सामाजिक सोशल वर्क भी करते हैं सर आप, तो भी दिखने लायक है, ये बहुत तारीफ लायक गोष्ट है। मैं और एक बार सर आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, और आपको आपके बर्थडे की बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ कि आप जो है सक्सेसफुल बनो, और एक आप हमेशा एक एनर्जिक रहो, ऐसे ही रहो। और यही बात मैं आपसे दरख्वास्त करता हूँ कि आप हमेशा खुश रहे, और यही दुआ करूँगा आपके लिए। मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. फर्स्टली मी सरांचं आरोग्य आनंद आणखी दीर्घायुष्य इच्छिते. सरांच्याबद्दल सांगायचे म्हटले तर सर एक अमेझिंग पर्सन आहेत, हेल्पफुल पर्सन आहेत. सरांची बोलण्याची कला, सरांचं कामावरचं फोकस, डिटर्मिनेशन, मल्टीटास्किंग, टार्गेट ठेवून कामं कसे कंप्लीट करायचे, हे सर्व सरांच्याकडून शिकायला मिळत आहे. तसेच ऑफिस स्टाफ छान आहे, ऑफिस छान आहे. ऑफिसचं वातावरण फ्री असल्यामुळे आम्ही कोणतेही बर्डनशिवाय काम कंप्लीट करू शकतो. ही एक छान गोष्ट आहे ऑफिसमधली. आणखीन सरांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सर एक काइंड अँड हेल्पफुल पर्सन आहे. त्यामुळे आमचं होम लोन सरांच्यामुळे सँक्शन झालं आणि आमचं घर पूर्ण होऊ शकलं. त्यामुळे सरांचे किती आभार मानावे तितकेच कमी आहे. आणखीन सरांच्यामधली एक बेस्ट गोष्ट सांगायची म्हटले तर सर कोणतीही गोष्ट शांतपणे अँड कामनेस ठेवून हँडल करतात. पुढच्याला समजून सांगतात, समजून घेतात. ह्या गोष्टी बेस्ट आहेत सरांच्यामध्ये असे वाटते. आणखीन लास्टला सरांसारखे मोठे व्यक्तिमत्व आम्हाला सर म्हणून लाभले आहे, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी थँक्यू सर. अगेन हॅपी बर्थडे सर. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर तसं तुमच्याकडनं असं शिकण्यासारखं तर खूप आहे, पण मला असं तुमचं प्लस पॉईंट आवडतं म्हणजे तुमच्या डिक्शनरीमध्ये नो हा असं वर्डच नाही आहे. कोणती पण सिच्युएशनमध्ये काय पण म्हणजे तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढता 101%. आणि तुम्हाला थँक्स म्हणतो मी, कारण की मी आलते तर जय भारतसाठी विचारायला, पण तुम्ही मला सजेशन दिला की नाही तुझ्यात आहे तो तू ह्याच्यात BBS मध्ये ट्राय कर एकदा. आणि त्यामुळे मी आज काय जे आहे ते फक्त तुमच्यामुळं. त्यामुळे थँक्स सर. आणि तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सर मी जेव्हा इथं फर्स्ट टाइम आले होते तेव्हा माझ्याकडे कॉन्फिडन्सच नव्हता.
पण तुम्ही कसं कॉन्फिडन्स माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आणला, मी त्याच्यामुळे भरपूर काही शिकले. त्याबद्दल सर थँक्यू. सर तुम्ही आमची फक्त बॉस नाही आहात, तर आमच्यासाठी आमची सपोर्ट सिस्टीम आहात. त्यासाठी परत एकदा थँक्यू सर, आणि परत एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो सर, विश यू मेनी मेनी हॅपी डे. तुमच्याकडून आज पण मला खूप काही शिकायला मिळालं, म्हणजे पर्सनल लाईफ असू दे किंवा ऑफिशियल लाईफ असू दे. आज पण मी कुठल्याही क्लायंटशी बोलू शकत नव्हतो, तेव्हा तुम्ही मला ते डेअरिंग दिली. आज मी कुठल्याही क्लायंटशी बोलू शकतो. तेवढंच नाही तर सर, म्हणजे कुठल्याही केसमध्ये अडचण आहे तुम्ही सहज सॉल्व्ह करत आहे. मग ती बिलिंग सायन्स केस असू दे आणि कोणतीही केस असू दे. सर मी जेव्हा इंटरव्ह्यूसाठी आले तेव्हा मला तुम्ही सांगितलेला मला 5 वर्ष लागतील, पण तुम्ही 5 वर्षाच्या आधी मला ट्रेन केला, यासाठी खूप खूप आभार सर. आणि एकदा सर, विश यू मेनी मेनी हॅपी डे. वेरी हैप्पी बर्थडे सर. आज के इस खुशी के दिन पे मैं आपसे कुछ मेरी एक्सपीरियंस जो इस ऑफिस में मैंने किए हैं वो मैं आपसे शेयर करना चाहता हूँ. सबसे पहले तो जब मैंने इस ऑफिस में आया था, तो जब भी फर्स्ट टाइम आपसे बात किया था, तभी मुझे सबसे पहली चीज़ सीखने को मिली कि क्लाइंट से इंटरेक्ट कैसे होते हैं, क्लाइंट रिलेशनशिप कैसे मेंटेन रखते हैं, और कम्युनिकेशन स्किल जो मोस्ट इंपॉर्टेंट है इन आवर लाइफ, वो सीखने को मिला. और जैसे जैसे इस ऑफिस में एक्सपीरियंस बढ़ता गया मेरा, आपसे बहुत सी चीज़ें सीखने को मिली, जिसकी वजह से लास्ट में ये बोलना चाहता हूँ कि आई वुड लाइक टू से थैंक यू फॉर वेरी मच फॉर एवरीथिंग एंड विशिंग यू अ वेरी हैप्पी बर्थडे. सर, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमच्याकडून आजपर्यंत मला खूप काही शिकायला मिळालं. जेव्हा मी आले होते ऑफिसला तेव्हा काहीच नव्हते. मुळात म्हणजे मला गुड कम्युनिकेशन नव्हतं, कॉन्फिडन्स नव्हता. मी खूप घाबरायचे प्रत्येक गोष्ट करायला. पण तुमच्याकडून एवढं शिकायला मिळालं की एखादी जर अवघड गोष्ट असेल तर ती बिना घाबरता करायची किंवा घाबरायचं नाही, हे मला मिळालं. पुन्हा क्लायंटशी कसं बोलायचं वगैरे सगळं तुमच्याकडून शिकायला मिळालं. पण मी प्रत्येक गोष्ट करताना खूप घाबरत होते की हे केल्यानंतर कसं होईल पुढं, तुम्ही काय म्हणाल. पण जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलत होते तेव्हा मला असं कळत होतं की ही गोष्ट तर अवघड नाहीच आहे, होऊ शकतं आपल्याकडून. हे मला तुमच्याकडून शिकायला मिळालं. म्हणून सर, आणि एकदा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. विश यू मैनी मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे सर. पहले तो मैं आपका थैंक यू बोलना चाहती हूँ, क्योंकि आपने मुझे BBS में एक हिस्सा बनाया और आपने मुझे बहुत कुछ सिखाया सर, जो कि मुझे कुछ भी नहीं आता था. आपके यहाँ आने के बाद मैंने बहुत कुछ सीखा है सर, और हमेशा आपका ऐसे ही सपोर्ट मेरे साथ रहे. बर्थडे सर. प्रत्येक गोष्टी तुमच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. सेवा सदनचं काम देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आणि ते काम करण्यासाठी मला हेल्प पण केली, त्याबद्दल थँक्यू. सेवा सदनच्या कामामुळे मी खूप काही गोष्टी शिकले आणि त्या गोष्टी नक्कीच मला माझ्या फ्युचरमध्ये हेल्प करतील. तुमचे क्लायंटसोबत बोलण्याची स्टाईल, डेलिगेशन ऑफ वर्क, हे पण मला फ्युचरमध्ये उपयोगी पडेल. थँक्यू सर. वन्स अगेन हॅपी बर्थडे. Wishing you many many happy returns of the day, sir. You are an amazing person. Thanks for always supporting us. The very first day when I came here, I thought you were a very strict person, but you are not the same. Thanks for always inspiring us. I'm glad to be the part of this firm. Have a wonderful year ahead. Once again, happy birthday. नमस्ते सर. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मी माझा जेव्हा बिझनेस सुरू केला, माझ्या बिझनेसचं माझं एक स्वप्न होतं की माझी जी जागा आहे ती स्वतःची असावी, आणि ती स्वतःची जागा पूर्ण होण्यासाठी तुमचा खूप मोठा सहकार्य मला भेटलेला आहे, आणि त्या सहकार्यामुळे ते माझं स्वप्न देखील मी पूर्ण करू शकलेलो आहे. इथून पुढेही अजून माझे खूप सारे स्वप्न आहेत, आणि त्यातही तुमचं सहकार्य मला लाभेल, आणि असंच तुमचं सहकार्य मला मिळत राहावं ही माझी मनापासून इच्छा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमचं आरोग्य आणि तुमचं स्वास्थ्य हे कायम निरोगी राहावे. नमस्ते. Wish you many many happy returns of the day, sir. Wish you many many happy returns of the day. First of all, very happy birthday to you, sir. I have been working here since 10 years, and all of your work experience is very motivated to me. And also, teamwork does not happen when people come together to work. The true meaning of teamwork is when we work together under your inspiration. We look forward to more of your inspiration, and wishing you a very happy and wealthy
life ahead. Thank you. I hope your birthday will be special and memorable. Hope all your birthday wishes come true. Wish you many happy returns of the day, respected sir. Wish you very happy and healthy birthday to you, sir. सर, जन्मदिन की आपको मैं और हमारी टीम की तरफ से बहुत बहुत बधाइयाँ हो। आपके जन्मदिन के अवसर पर हम ये कामना करते हैं कि आने वाले टाइम में आप और सफल होए और हमको भी आपके साथ बहुत बहुत काम करने का अवसर मिले। विश यू ए वेरी वेरी हैप्पी बर्थडे सर।